पंचायत समितीत स्वच्छतेचा बोजवारा. नेवासा येथील पंचायत समितीमध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. या अस्वच्छतेमुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. याकडे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे दुर्लक्ष झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. नेवासा पंचायत समितीमध्ये प्रशासक राज आहे. प्रशासकांचा वचक कमी झाल्याने अधिकारी व कर्मचारी मनमानी पद्धतीने कामकाज करीत आहेत. येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मनस्ताप सहन करावा लागत आहे. तालुक्यातील ग्रामीण जनतेला स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या नगरपंचायतीमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नेवासा पंचायत समितीमध्ये काही ठिकाणी अडगळीचे साहित्य पडले असून त्यावर धुळीचे साम्राज्य आहे. तसेच पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी अस्वच्छता निर्माण झालेली आहे. जेवणाच्या सुट्टीत काही कर्मचारी गायब होतात. नेवासा पंचायत समितीतील काही कर्मचारी जेवणाच्या सुट्टीत गायब होत आहेत. हा प्रकार गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. जेवणाच्या सुट्टीत गायब झालेले कार्यालय सुटण्याच्या वेळेतच कार्यालयात येऊन आपली हजेरी लावून जात आहेत. याकडेही संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झालेले आहे. नेवासा पंचायत समितीतील स्वच्छतेबाबत करणसिंह घुले काय म्हणाले पहा. पंचायत समिती नेवासा याचा परिसर काही दिवसांपूर्वी अतिशय नयनरम्य असा होता, परंतु सध्याच्या काळामध्ये पंचायत समितीमध्ये अतिशय अस्वच्छ असं वातावरण निर्माण झालेलं आहे. जे पंचायत समितीत प्रवेश करणं म्हणजे आपल्याला अतिशय लाजिरवाणी आणि मनस्ताप करणारी गोष्ट सध्याच्या काळात झालेली आहे. पंचायत समितीच्या इमारतीमध्ये प्रवेश केल्या स्वच्छतागृहातून येणारा घाण दर्प हा आपलं स्वागत करतो आणि कुठल्याही पंचायत समितीच्या कार्यालयात कुठल्याही विभागात गेलं तर त्या ठिकाणी अतिशय अस्ताव्यस्तपणे पडलेले कागदपत्रांचे गठ्ठे आपल्याला पाहायला मिळतात. मला वाटतं पंचायत राजमध्ये अशा पद्धतीची अस्वच्छता मुख्यालयात असणं ही आपल्यासाठी निश्चितच शर्मेची बाब आहे आणि पंचायत समितीच्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी याचा गंभीरतापूर्वक दखल घ्यावी आणि त्या ठिकाणी स्वच्छता कशी राहील, सगळ्या कागदपत्रांची नीटनेटकी व्यवस्था कशी राहील याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. मला वाटतं BDO श्री संजयजी लखवाल यांनी याकडे खास करून लक्ष दिलं पाहिजे आणि लखीना पॅटर्न काय असतो हा पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना समजावून सांगितला पाहिजे आणि त्याचा वस्तुपाठ तिथं निर्माण केला पाहिजे. मी समर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून BDO साहेबांना एवढीच विनंती करेल की पंचायत समितीचे सर्व विभाग स्वच्छ आणि नीटनेटके असावेत. पंचायत समितीमध्ये येणाऱ्या लोकांना प्रसन्न वाटलं पाहिजे आणि गावचा गाडा हा त्या ठिकाणून हाकला जातो. ग्राम स्वराज्य ज्या ठिकाणी प्रस्थापित केलं जातं अशा या मुख्यालयाला एक प्रसन्न अशी झळाळी प्राप्त करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.